मित्रांनो, हवामान अंदाज दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी सांगितले आहे की अ, राज्यात पावसाचे सावट नाही, पण थंडीचा कडाका कायम राहील. हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी राज्यात हवामानाचा नवा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या माहितीनुसार 23 ते 26 डिसेंबर या 3 दिवसाच्या आत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामानाचा प्रतिभाव अधिक जाणवेल. मात्र या ढगाळ वातावरणामुळे पावसाची अजिबात शक्यता नाही. दिवसा आभाळ असेल तरी थंड वारे वाहतील आणि गारवा कायम राहील. राज्यात 30 डिसेंबर पर्यंत पावसाचे कोणतेही संकेत नसून थंडीची तीव्र लाट कायम राहणार आहे. नवीन वर्ष 2026च्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. हे वातावरण टरबूज, खरबूज यासारख्या वेलवर्गीय पिकांसाठी अ, अ, आणि ऊसाच्या उगवणीसाठी अत्यंत पोषक ठरेल. 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात ढगाळ हवामान वाढेल, परंतु थंडीचा जोर 20 जानेवारी 2026 कायम राहणार आहे, असे डग यांनी स्पष्ट केले आहे. यावर्षी थंडीचा कडाका चांगला असल्याने हरभरा आणि गव्हाचे पीक अत्यंत जोमाने येणार आहे. निफाड, नाशिक आणि परभणी यासारख्या सखल भागात थंडीची तीव्रता जास्त असेल. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि महाराष्ट्र विदर्भ अशा सर्वच विभागातील शेतकऱ्यासाठी ही थंडी फायदेशीर ठरणार आहे. हरभरा पिकाला जितकी जास्त थंडी मिळेल तितका त्याचा उतारा चांगला मिळतो. त्यामुळे अ, शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन आणि पीक संगोपनावर भर द्यावा. शेतकऱ्यासाठी एक खास सल्ला देताना डग यांनी सांगितले आहे की हरभऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सिंचनाच्या पद्धतीत बदल करणे फायदेशीर ठरेल. रेन पाईपाच्या साहाय्याने पाणी दिल्यास हरभऱ्याच्या उत्पादनात एकरी 2 ते 4 क्विंटलपर्यंत वाढ होऊ शकते. त्यांनी स्वतःच्या शेतात रेन पाईप वापरून सुरू केला असून त्यांचे सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. थोडक्यात सांगायचे तर राज्यात सध्या पावसाचे संकट नाही, मात्र ढगाळ वातावरणामुळे दिवसाही गारवा जाणवेल. 20 जानेवारीपर्यंत थंडीचा मुक्काम राहणार असल्याचे रब्बी हंगामातील पिकासाठी हे हवामान वरदान ठरेल. शेतकऱ्यांनी अफवावर विश्वास न ठेवता आपल्या शेतीकामाचे नियोजन करावे आणि हरभरा व गव्हाच्या पिकांची योग्य निगराणी करावी. तर डग यांनी सांगितले आहे हा डिसेंबर महिना व जानेवारी 20 तारखेपासून कुठल्याही तारीख पावसाची नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित राहायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर राज्यात सध्या पावसाचे संकट नाही, मात्र ढगाळ वातावरणामुळे दिवसाही गारवा जाणवेल. 20 जानेवारीपर्यंत थंडीचा मुक्काम असेल. तर मित्रांनो, दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.